शिरपूर तालुक्यातील टेटवापाणी वनविभागाच्या परिसरातील जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची शेती करणाऱ्या दोघांवर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करून 24 लाख रुपये किमतीचा 480 किलो गांजा जप्त केला। ही कारवाई दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर तिरंगी नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। राष्ट्रध्वज तिरंग्याच्या 3 रंगांनी अवघा परिसर उजळून निघाला आहे। ही आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। या आकर्षक रोषणाईमुळे देशभक्तीच्या तेज निर्माण झाले। धुळे शहरातील पंचमुखी मारुती मंदिर ट्रस्ट आयोजक यांनी पंचमुखी हनुमान मंदिरात महारुद्र महापूजा व शोभायात्रा आयोजित केली असल्याने 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिर, नदी किनारी या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी निर्गमित केली आहे। यासाठी पर्शी पुलावरील वाहतूक 15 ते 19 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 20 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे। जमिनीच्या खरेदी विक्रीत बनावट कागदपत्रे तयार करून होणारी फसवणूक, मालकाला अंधारात ठेवून केले जाणारे गैरकायदेशीर फेरफार आणि भूमाफियांकडून होणारे अमानुष ताबा मारण्याचे प्रकार यांवर आता प्रशासनाने कायमचा चाप लावला आहे। विभागाने भूमी अभिलेख नागरिकांच्या जमिनीच्या सुरक्षिततेसाठी ई-संदेश हा अत्यंत महत्त्वाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सुरू केला आहे। शहादा संभाजीनगर मार्गावरील एसटी बसला दोंडाईचा शहरातील मुख्य राजपथावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ समोरून रॉंग साईडने आलेल्या 12 टायर हायवा डंपरने जोरदार धडक दिली। बस चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने बसमधील 35 प्रवाशांचा जीव बालंबाल बचावले। अपघातामुळे शहरात काही काळ खळबळ उडाली। राज्यात आजपासून ते 17 ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे। राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जळगाव, नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे। 2 कमी दाबाचे क्षेत्र या जिल्ह्यांवरून जाणार आहे। एक क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेला तर दुसरे गुजरात मार्गे पुढे राजस्थानच्या दिशेला जाणार आहे। त्यामुळे राज्याच्या सीमालगत भागात पाऊस पडणार आहे, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे। शिंदखेडा शहरातील विकास कामे वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष नागोमाळी यांनी 14 ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। हर घर तिरंगा अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा स्तरीय भव्य तिरंगा यात्रेसाठी धुळे शहरातून आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 300 वाहनांतून 2500हून अधिक युवक युवतींसह धुळेकर शनिवारी सकाळी मार्गस्थ झाले। यावेळी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। धुळे जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी तसेच घरातील लॉक दुरुस्तीच्या बहाण्याने दिवसा चोरी करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे। 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 2 टोळ्यांचा पर्दाफाश करून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून 98,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। एका कारवाईत 5 जणांच्या टोळीचा मुख्य आरोपी अटकेत आहे, तर दुसऱ्या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे। दोन्ही प्रकरणांतील फरार साथीदारांचा शोध सुरू आहे। पावसाळा सुरू होताच हिरवाईने नटणाऱ्या निजामपूरकरांना मात्र गढूळ, दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे। नळाला येणाऱ्या पाण्यात मातीचे कण दिसत असून काही वेळा दुर्गंधीही येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। आरोपी सागर बळीराम सोनवणे, राहणार वाडीभोकर भिलाटी, होमगार्ड ऑफिसच्या पाठीमागे देवपूर, धुळे याच्याशी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला। या आरोपीयाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले म्हणून पीडितेने बाळास जन्म दिला आहे। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात सागर बळीराम सोनवणे, बळीराम भिला सोनवणे, कल्पना बळीराम सोनवणे, चैत्राम शालिक वाघ, जन्याभाई चैत्राम वाघ, राहा वाडीभोकर भिलाटी, होमगार्ड ऑफिसच्या पाठीमागे देवपूर, धुळे यांच्यावर सहलैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा। निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।